So let's start the concept of or the topic of circular motion. Circular motion. Okay. So what do you mean by circular motion? What is the definition? Motion of an object along the circumference of circle is called as circular motion. Okay. So this is the definition. Motion of an object along the circumference of circle. Motion of an object along circumference of circle is called as circular motion. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स जर मूव्ह करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण सर्क्युलर मोशन असं म्हणतो. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. एक्झाम्पल्स ऑफ सर्क्युलर मोशन काय काय देता येईल तर मोशन ऑफ सॅटेलाइट ओके अराउंड प्लॅनेट. मोशन ऑफ सॅटेलाइट अराउंड द प्लॅनेट और मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड न्यूक्लियस ओके किंवा मोशन ऑफ अर्थ अराउंड सन. Motion of earth around sun. Okay, so these are the examples of the circular motion. There are in addition to this there are large number of examples of the circular motions. Okay, काही example इथे लिहिलेले आहेत. मोशन ऑफ सॅटेलाइट अराउंड प्लॅनेट किंवा मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड न्यूक्लियस किंवा मोशन ऑफ अर्थ अराउंड सन. ओके, याच्या व्यतिरिक्त व्हेन व्हेइकल इज टेकिंग टर्न इट इज ऑल्सो सर्क्युलर मोशन. कोनिकल पेंड्युलम मध्ये देखील काय असते सर्क्युलर मोशन असते. देर आर लार्ज नंबर ऑफ एक्झाम्पल्स ऑफ द सर्क्युलर मोशन. ओके, नेक्स्ट आता सर्क्युलर मोशन स्टडी करण्यासाठी 11th स्टँडर्ड मध्ये काही तुम्ही कन्सेप्ट त्याच्याशी रिलेटेड टर्म स्टडी केलेले आहेत. त्या टर्म्स कुठल्या कुठल्या आहेत त्या जरा एकदा रिवाइज करूया. फर्स्ट इज द रेडियस वेक्टर. 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेल्या टर्म्स आहेत. या रेडियस वेक्टर म्हणजे काय तर वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द पोझिशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड एज रेडियस वेक्टर. ओके, सपोज दिस इज द सर्क्युलर मोशन लाईक दिस आणि पार्टिकल सपोज पी या पोझिशनला आहे. पार्टिकल कंटिन्युअसली अलॉंग द सर्कम्फरन्स मूव्ह होत असणार आहे. अलॉंग द सर्कम्फरन्स इट इज कंटिन्युअसली मुव्हिंग. ओके, पी ही पोझिशन आहे आणि ओ हा सर्कलचा सेंटर आहे. तर वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द पोझिशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड एज रेडियस वेक्टर. इट इज अ वेक्टर क्वांटिटी विच इज डिनोटेड बाय आर बार. ओके, वेक्टर फ्रॉम शॉर्ट मध्ये डेफिनेशन लिहितो. वेक्टर फ्रॉम center of circle to position of particle. Center of circle to position of particle it is called as radius vector which is denoted by r bar. It is a vector quantity आणि वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे याची डायरेक्शन काय होणार आहे फ्रॉम सेंटर टू द पोझिशन. म्हणजे रेडियस वेक्टरची डायरेक्शन जर लिहायची झाली डायरेक्शन महत्वाची आहे इथं. डायरेक्शन कशी असणार आहे फ्रॉम सेंटर टू द पोझिशन म्हणजे अलॉंग रेडियस असं आपण म्हणू शकतो. अलॉंग रेडियस अँड अवे फ्रॉम सेंटर. अलॉंग रेडियस अँड अवे फ्रॉम सेंटर अशी याची डायरेक्शन असणार आहे. किंवा अलॉंग रेडियस अवे फ्रॉम सेंटरलाच काय म्हणतात माहितीये का दुसरा वर्ड सेंट्रीफ्युगल असं म्हटलं जातं. सेंट्रीफ्युगल डायरेक्शन. ओके, सो दिस इज द डायरेक्शन ऑफ द रेडियस वेक्टर. सो रेडियस वेक्टर इज अ वेक्टर क्वांटिटी ज्याची मॅग्निट्यूड किती असणार आहे इक्वल टू रेडियस आणि डायरेक्शन इज अवे फ्रॉम सेंटर असणार आहे टुवर्ड्स पोझिशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. Angular displacement which is denoted by theta. Angular displacement which is denoted by theta. So what is the angular displacement? Angle through which radius vector rotates in given time. That is called as angular displacement. Angle through which radius vector rotates in given time.
is called as angular displacement. Is called as angular displacement. ओके, म्हणजे पुन्हा एकदा सपोज दिस इज अ सर्क्युलर मोशन, द पार्टिकल परफॉर्म्स. डायग्राम मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशी दाखवणार बघा. इट इज लाईक दिस. सपोज पार्टिकल इज मुव्हिंग अलॉंग दी circumference of a circle like this. Suppose particle was initially at position A. A position ला होता initially. Okay, and suppose it is moving in anti-clockwise direction. Anti-clockwise direction move करतोय. After some time, suppose it reaches to position B. Okay, आता A पोझिशनला असताना रेडियस वेक्टर कसा असणार आहे, OA असा असणार आहे. आणि B पोझिशनला गेल्यानंतर रेडियस वेक्टर कसा होणार आहे, OB असा रेडियस वेक्टर होणार आहे. ठीक आहे. तर ज्यावेळी पार्टिकल ए पोझिशन पासून बी पोझिशनला जाणार त्यावेळी रेडियस वेक्टर एवढ्या अँगल मधून काय होणार आहे, रोटेट होणार आहे. आणि या अँगललाच काय म्हणायचं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणायचं. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट बेसिकली काय असतो, अँगल ऍट द सेंटर ऑफ सर्कल असणार आहे. अँगल ऍट द सेंटर ऑफ सर्कल. आणि त्याच्यामुळे याचं एसआय युनिट काय असणार आहे, एसआय युनिट इज रॅडियन. एसआय युनिट रॅडियन असतं. ओके, कारण तो अँगलच आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थोडक्यात अँगल आहे, लक्षात घ्या. अँगल थ्रू विच रेडियस वेक्टर रोटेट्स इन गिवन टाइम. ओके, सो गिवन टाइम मध्ये रेडियस वेक्टर किती डिग्रीनं रोटेट होणार आहे, किती रॅडियननं रोटेट होणार आहे, त्यालाच काय म्हणायचं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल पार्टिकल ए टू म्हणजे ए पोझिशन पासून टॉपमोस्ट पोझिशनला गेला तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होणार आहे. फॉर एक्झाम्पल सी या पोझिशनला गेला तर 90 डिग्री होणार डिग्रीमध्ये, आणि रॅडियन मध्ये π/2. सपोज ए पोझिशन पासून डायमेट्रिकली अपोजिट पोझिशनला गेला, इथं गेला, डायमेट्रिकली अपोजिट पोझिशनला गेला म्हणजे डी या पोझिशनला गेला सपोज, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, डिग्रीमध्ये सांगायचं झालं तर 180 डिग्री, आणि रॅडियन मध्ये सांगायचं झालं तर पाय रॅडियन. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आफ्टर दॅट देर इज अ कन्सेप्ट ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी. Angular velocity, it is denoted by omega. आता हे अँग्युलर वेलॉसिटी काय असतं, तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट with respect to time is called as angular velocity. Is called as angular velocity. म्हणजे थोडक्यात अँग्युलर वेलॉसिटी एक प्रकारची वेलॉसिटी आहे, लक्षात घ्या. इट इज वन्स अगेन अ वेक्टर क्वांटिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी इज गिवन बाय फॉर्म्युला. आताच आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट बघितलं. पार्टिकल ए पोझिशन टू बी पोझिशन गेला तर काहीतरी अँग्युलर डिस्प्लेसमेंट होणार आहे. फॉर एक्झाम्पल ती अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा झाली. आता या अँग्युलर डिस्प्लेसमेंट होण्यासाठी काहीतरी टाइम पण लागणार आहे. ओके, तो टाइम असेल सपोज स्मॉल टी, देन अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू काय येणार आहे, थीटा डिवायडेड बाय टी. ओके, सो दिस इज द बेसिक फॉर्म्युला फॉर द अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजे तुम्हाला एक सर्टन टाइम घ्यावा लागेल. सर्टन टाइम मध्ये तो किती अँगलनं मूव्ह करतोय, किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट होते ती काढावं लागेल, आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी येणार आहे. ओके, सो ओमेगा इज इक्वल टू थीटा डिवायडेड बाय टी, आणि युनिट काय येणार बघायचं, थीटाचं तर रॅडियन असतं आणि टाइमचं सेकंड. रॅडियन पर सेकंड इज द एसआय युनिट. इट कॅन ऑल्सो बी रिटन लाईक दिस, ओमेगा इज इक्वल टू θ2 minus θ1 divided by t. Your omega is also can be written as d theta by dt. Okay, so these are different formulae for angular velocity. याच्या व्यतिरिक्त आणखी काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत जे 11th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला झालेले आहेत. ओमेगा इज इक्वल टू 2πn फॉर्म्युला असतो. हा देखील एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ओमेगा इज इक्वल टू 2πn, आणि n ला काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. ओमेगा इज कॉल्ड एज एन इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशामध्ये असते, कुठल्या युनिटमध्ये, आरपीएस मध्ये असते. आरपीएस म्हणजे काय, रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. 2π इज अ कॉन्स्टंट. सो मोस्टली प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय दिलेलं असणार आहे, आरपीएम दिलेलं असणार आहे. एन जे आहे ते कशामध्ये दिलेलं असतं, आरपीएम मध्ये दिलेलं असतं. आणि आरपीएमचं आरपीएस मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर काय करायचं, इट शुड बी डिवायडेड बाय 60. म्हणजे आरपीएम ला डिवायडेड बाय 60 केलं की त्याचं काय होतं, आरपीएस होतं. आणि आरपीएस मध्ये आलं की काय करायचं, 2π न त्याला मल्टिप्लाय केलं की तुम्हाला अँग्युलर वेलॉसिटी मिळणार.
म्हणजे फॉर एक्झाम्पल field rotates असं सपोज क्वेश्चन मध्ये दिलं, field rotates at 600 rpm. its angular velocity काय असेल? अँग्युलर वेलॉसिटी काढायची आहे सपोज अँग्युलर वेलॉसिटी. तर इथं 600 rpm म्हणजे तुम्हाला n दिलाय ना, n इज इक्वल टू 600 rpm. ओके, आरपीएस मध्ये कसं कन्व्हर्जन करणार आहात? 600 डिवायडेड बाय 60 आरपीएस होणार. लक्षात येते? सो आरपीएमचं आरपीएस मध्ये कन्व्हर्जन करायला 60 ने डिवाइड करावं लागतं, बिकॉज 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड असतं. सो देअरफॉर काय येणार आहे? इट इज 10 आरपीएस. मग आता ओमेगा कसं काढणार? ओमेगा इज इक्वल टू 2 पाय इंटू एन. म्हणजे ओमेगाचा जो फॉर्म्युला 2 पाय एन आहे त्याच्यामध्ये एन ची व्हॅल्यू आरपीएस मध्येच पाहिजे, अदरवाइज कॅल्क्युलेशन इज रॉंग. 2 पाय इंटू एन ची व्हॅल्यू 10, सो किती होणार आहे? इट इज 20 पाय. ओके, सो 20 इंटू 3.14 देखील करू शकताय. ओके, सो इट इज किती होणार आहे? 62.8 radian per second. Okay, so angular velocity is a vector quantity. Angular velocity is a vector quantity. Angular velocity ही एक वेक्टर क्वांटिटी आहे आणि याची डायरेक्शन कशी असणार आहे? डायरेक्शन इज along the axis and given by right hand rule. Okay, so direction of angular velocity कशी असणार आहे? Direction along axis and given by right hand thumb rule. राईट हँड थंब रूलच्या सहाय्याने याची डायरेक्शन दिली जाते. अलॉंग द ऍक्सिस डायरेक्शन असते, हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट इज द लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी. आता लिनियर व्हेलॉसिटीला आपण काय करतो? फी या लेटरने डिनोट करतो. आणि लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट. Rate of change of linear displacement with respect to time is called as linear velocity. Linear velocity. Okay, so direction of, so it is again a vector quantity आणि direction of linear velocity कशी येणार बघा? direction of linear velocity, आता याचा अगोदर फॉर्म्युला लिहूया. phi bar is equal to ds bar by dt. so this is the formula for linear velocity, ds bar by dt, किंवा जस्ट s by t असं आपण म्हणू शकतो, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. आणि याची डायरेक्शन कशी असणार बघा? पार्टिकल जर इथं असेल तर अशी डायरेक्शन असणार आहे. पार्टिकल इथं असेल तर या डायरेक्शन. सपोज पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. सो डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी कशी असते? टँजेन्शियल टू द सर्कल असते ऍट दॅट पॉइंट, लाईक दिस. म्हणजे पार्टिकल ए पोझिशनला असेल तर डायरेक्शन इज अपवर्ड. पार्टिकल बी पोझिशनला असेल तर डायरेक्शन इज टुवर्ड्स लेफ्ट. पार्टिकल सी पोझिशनला असेल तर डायरेक्शन इज डाऊनवर्ड. पार्टिकल डी पोझिशनला असेल तर टुवर्ड्स राईट. म्हणजे डायरेक्शन कशी असणार आहे? डायरेक्शन इज tangential to the circle. Tangential to circle. Direction is tangential to the circle असणार आहे. So it is a vector quantity ज्याची डायरेक्शन along the tangent असणार आहे, drawn at that point, tangential to the circle. आता लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये एक रिलेशन आहे, ते रिलेशन माहिती पाहिजे. हे 11th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला झालेलं आहे. जस्ट फॉर्म्युला बघा. तर फी बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार असतं. ओके, सो दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. हा वेक्टर फॉर्म मध्ये फॉर्म्युला आहे. तर फी बार काय असतं? क्रॉस प्रोडक्ट असतं. कशाचं क्रॉस प्रोडक्ट आहे? अँग्युलर व्हेलॉसिटीचं आणि रेडियस वेक्टरचं. सो फी बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार असणार आहे. आणि जस्ट मॅग्निट्यूड मध्ये लिहायचं झालं तर फी इज इक्वल टू ओमेगा इंटू आर असणार आहे. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीला रेडियसनं मल्टिप्लाय केलं. अँग्युलर व्हेलॉसिटी तुम्हाला माहिती आहे, सपोज त्याला रेडियसनं मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळते? लिनियर व्हेलॉसिटी मिळते. ओके,
तर या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. अँग्युलर व्हेलॉसिटीचा आणखी एक फॉर्म्युला सांगायचा राहिला. अँग्युलर व्हेलॉसिटीचा आणखी एक फॉर्म्युला काय आहे, तर अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युले काय काय आपण बघितले. पहिला आहे थीटा बाय टी, दुसरा आहे थीटा 2 मायनस थीटा 1 डिवायडेड बाय टी, तिसरा आहे डी थीटा बाय dt, चौथा आहे 2 पाई एन, एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, आणि आणखी एक फॉर्म्युला आहे 2 पाई बाय टाइम पिरियड, 2 पाई बाय कॅपिटल टी. म्हणजे एखाद्या सर्क्युलर मोशनचा टाइम पिरियड दिलेला असेल तर त्याच्यावरून तुम्ही अँग्युलर व्हेलॉसिटी काढू शकता, 2 पाई बाय कॅपिटल टी. तर मोस्टली सेकंड हँड, मिनिट हँड, अवर हँड यांची अँग्युलर व्हेलॉसिटी काढायला सांगितले तर त्यांचं काय माहिती असतं आपल्याला, टाइम पिरियड माहिती असतं. ओके, आणि ओमेगा मिळाला की मग आपण लिनियर व्हेलॉसिटी काढू शकतो. व्ही इज इक्वल टू ओमेगा इंटू आर. म्हणजे व्ही काढण्यासाठी अगोदर तुम्हाला ओमेगा काढावा लागेल आणि मग त्याला रेडियसनं मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ओके, सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. नेक्स्ट इज द अँग्युलर ऍक्सलरेशन. अँग्युलर ऍक्सलरेशन. Angular acceleration which is denoted by alpha. आता ऍक्सेलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. फक्त रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी ऐवजी रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणायचं. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी with respect to time is called as angular acceleration. Is called as angular acceleration which is denoted by alpha. So अल्फाचा फॉर्म्युला काय होणार बघा, तर फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय दी टाइम. कारण इट इज चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन असतं कधी, अगोदर लक्षात घ्या, जर त्या बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर. म्हणजे सुरुवातीला काहीतरी अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 1 आहे, थोड्या वेळानं अँग्युलर व्हेलॉसिटी काय होईल, ओमेगा 2 होईल. सो फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम म्हणजे काय येणार आहे, अँग्युलर ऍक्सेलरेशन येणार आहे. किंवा हे एनच्या स्वरूपात लिहायचं झालं तर कसं होणार आहे, ओमेगा 2 म्हणजे 2 पाय n2, ओमेगा 1 म्हणजे काय होणार आहे 2 पाय n1, दॅट इज 2 पाय इन ब्रॅकेट n2 मायनस n1 डिवायडेड बाय टी. तर मोस्टली सर्क्युलर मोशन मध्ये स्पीडची इन्फॉर्मेशन आरपीएम मध्ये दिली जाते, बरोबर. तर आरपीएमचा अगोदर 60 ने डिवाइड करून आरपीएस मध्ये कन्वर्ट करायचं आणि आरपीएस ला 2 पाय न मल्टिप्लाय केलं की तुमचं ओमेगा येणार आहे, आणि ओमेगा आला की मग अल्फा काढायचा, लक्षात घ्या. ओके, याचं एसआय युनिट काय येणार बघा. युनिट्स महत्वाचे आहेत, सगळे युनिट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. एसआय युनिट इज रेडियन पर सेकंड स्क्वेअर. SI unit will be radian per second square and it is again a vector quantity. It is a vector quantity. आता या अँग्युलर ऍक्सेलरेशन ची डायरेक्शन कशी असते लक्षात घ्या. ओके, अँग्युलर ऍक्सेलरेशन ची डायरेक्शन वेक्टर क्वांटिटी म्हणजे डायरेक्शन असणार आहे. तर डायरेक्शन बघा, डायरेक्शन इज along the axis. along the axisच डायरेक्शन असणार आहे, along the axis and same as angular velocity. Same as angular velocity if speed increasing. Speed is increasing. Same as angular velocity if speed is increasing. Otherwise opposite to angular velocity if speed is decreasing. कारण angular acceleration असतं कधी स्पीड वाढत असेल तर किंवा स्पीड कमी होत असेल तर अँग्युलर ऍक्सेलरेशन असणार आहे. तर अँग्युलर व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन काय असणार आहे, अँग्युलर ऍक्सेलरेशनची असणार आहे, पण कधी, जर स्पीड वाढत असेल तर. म्हणजे एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर एक्झाम्पल असं होणार मग. Suppose particle is moving in anti-clockwise direction like this. Okay, and this is the axis. The direction of angular velocity डायरेक्शन कशी आहे बघा. राईट हँड थंब रूल जर यूज केला तर काय होणार आहे बघा, तुमचे जे राईट हँडचे फिंगर्स जे आहेत ते सर्क्युलर मोशनच्या डायरेक्शन धरा. थंब कसा येणार बघा, थंब विल बी इन अपवर्ड डायरेक्शन and therefore direction of the angular velocity will be upward.
दिस इज डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. आणि याच्यामध्ये असं जर दिलेलं असेल स्पीड इज इन्क्रीजिंग, स्पीड इन्क्रीजिंग पण असेल याच्यामध्ये, तर डायरेक्शन ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन काय येणार आहे, तेच येणार अलॉंग द ऍक्सिस. सेम एज अँग्युलर वेलॉसिटी, that is alpha bar. Okay, along the axis alpha bar आणि ओमेगा bar सेम डायरेक्शन असतं, स्पीड इज इन्क्रीजिंग. आणि स्पीड डिक्रीजिंग असेल तर कसं होणार बघा, इट इज लाईक दिस. So once again, suppose particle perform circular motion in anti-clockwise direction. This is the suppose center. So direction of angular velocity तर upward येणार आहे. Direction of angular velocity is upward. This is the direction of angular velocity because particle is performing circular motion in anti-clockwise direction. Okay. आणि याच्यामध्ये सपोज असं असेल की स्पीड इज डिक्रीजिंग असेल, स्पीड डिक्रीजिंग असेल, तर डायरेक्शन ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन कसं असणार आहे, इट विल बी डाउनवर्ड लाईक दिस. दिस इज अल्फा बार. सो इन दिस वे डायरेक्शन ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन इज देअर. महत्वाची गोष्ट म्हणजे सर्क्युलर मोशन एका प्लेन मध्ये असणार आणि त्याला परपेंडिक्युलर, कारण ऍक्सिस त्याला परपेंडिक्युलर असतो, ऍक्सिस मात्र काय असणार आहे, परपेंडिक्युलर टू ऍक्सिस ऑफ रोटेशन असणार आहे. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ द अँग्युलर ऍक्सेलरेशन. ओके. त्याच्यानंतर आणखी एक ऍक्सेलरेशन असतं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. टँजेन्शियल ऍक्सेलरेशन विच इज डिनोटेड बाय AT. आता हे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन काय असतं, जर सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कंटिन्युअसली वाढत असेल तर त्या इन्क्रीजिंग स्पीड मुळे काय होणार आहे, एक लिनियर ऍक्सेलरेशन क्रिएट होणार, दॅट इज कॉल्ड ऍज टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. सो टँजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणजे काय येणार आहे, रेट ऑफ चेंज ऑफ linear speed with respect to time is called as tangential acceleration. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये जर स्पीड कंटिन्युअसली वाढत असेल तर तिथे एक ऍक्सेलरेशन असणार आहे, त्याला टँजेन्शियल. याला टँजेन्शियल ऍक्सेलरेशन का म्हटलं जातं, बिकॉज डायरेक्शन इज अलॉंग द टँजेंट टू द सर्कल. So direction is along the tangent to circle and therefore it is called as tangential acceleration. Okay, so AT is equal to काय असणार आहे, dv by dt असणार आहे, किंवा फायनल स्पीड मायनस इनिशियल स्पीड डिवायडेड बाय टाइम, दॅट इज द टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. आता हे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन या दोघांच्या मध्ये देखील एक रिलेशन आहे. ते रिलेशन काय बघा, relation is like this. Tangential acceleration AT bar is equal to alpha bar cross r bar. म्हणजे पुन्हा एकदा अँग्युलर ऍक्सेलरेशनला रेडियस न मल्टिप्लाय केलं की तुम्हाला काय मिळतं, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन मिळतं. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. डायरेक्शन इज अलॉंग द टँजेंट. डायरेक्शन कशी असणार आहे, डायरेक्शन इज along tangent to circle. There is one more very important acceleration in circular motion, that is called as centripetal acceleration. Centripetal acceleration. ओके, आता लक्षात घ्या,
व्हेलॉसिटीची डायरेक्शन कंटिन्युअसली सर्क्युलर मोशन मध्ये काय होते, लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होते, कंटिन्युअसली चेंज होते आणि त्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे एक ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होतं, दॅट इज ऑलवेज टुवर्ड सेंटर असणार. बरोबर आहे ना. फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या. सपोज दिस इज अ सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन होण्यासाठी कंडिशन काय आहे, पार्टिकल इथं असेल तर डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी अशी असणार आहे, पार्टिकल इथं गेल्यानंतर डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी अशी होणार आहे. म्हणजे सर्क्युलर मोशन होण्यासाठी डायरेक्शन कंटिन्युअसली काय व्हायला पाहिजे, चेंज व्हायला पाहिजे. आणि डायरेक्शन चेंज कंटिन्युअसली चेंज करण्यासाठी काय करायला पाहिजे, त्या व्हेलॉसिटीला एक परपेंडिक्युलर डायरेक्शन म्हणजे टुवर्ड सेंटर काय असलं पाहिजे, एक ऍक्सेलरेशन असलंच पाहिजे. तर लक्षात घ्या, व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन ऍक्सेलरेशन लावलं तर काय होणार, व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड वाढत जाणार. व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शन ऍक्सेलरेशन लावलं तर काय होणार, स्पीड कमी होत जाणार. बरोबर. आणि व्हेलॉसिटीला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर, ही व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटीला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर एक ऍक्सेलरेशन लावलं तर त्याच्यामुळे काय होतं, स्पीड वाढत पण नाही किंवा स्पीड कमी पण होत नाही. फक्त काय होणार आहे, देयर विल बी कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन, कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन होणार आहे. देयर विल बी कंटिन्युअसली चेंज इन डायरेक्शन. ओके. आणि कंटिन्युअसली चेंज इन डायरेक्शन जर झालं तरच सर्क्युलर मोशन होते. म्हणजे थोडक्यात सर्क्युलर मोशन कुणामुळे होते, एका ऍक्सेलरेशन मुळे होते आणि ते ऍक्सेलरेशन म्हणजे कुठलं असतं, सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. म्हणजे थोडक्यात सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन नसेल तर कंटिन्युअसली चेंज इन डायरेक्शन होणार नाही आणि सर्क्युलर मोशन होणार नाही. म्हणजे सर्क्युलर मोशनला रिस्पॉन्सिबल कोण आहे, सर्क्युलर मोशन कुणामुळे तयार होते, तर त्याचं करेक्ट आन्सर येणार आहे सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन मुळे. सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन बेसिकली काय करतं, त्या पार्टिकलची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज करतं आणि त्याच्यामुळे सर्क्युलर मोशन होते. ओके. सो ऍक्सेलरेशन, सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन म्हणजे काय, ऍक्सेलरेशन along the radius and toward center. Acceleration along the radius and toward center is called as centripetal acceleration. Acceleration along the radius and toward center is called as centripetal acceleration. आता या सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनचे काही फॉर्म्युले आहेत, 11th स्टँडर्ड मध्ये त्याचं डेरिव्हेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म्युला फक्त इथे लक्षात ठेवावा लागेल. सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनचा पहिला फॉर्म्युला आहे ओमेगा इंटू व्ही, किंवा वेक्टर फॉर्म मध्ये अगोदर लिहूया. वेक्टर फॉर्म मधला सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला असा आहे, AC बार is equal to omega bar cross R bar. AC bar is equal to omega bar cross R bar. Okay. So AC is equal to omega bar cross R bar नव्हे, omega bar cross phi bar असतं, AC bar is equal to omega bar cross phi bar. म्हणजे AC चा फॉर्म्युला, पहिला फॉर्म्युला ओमेगा इंटू व्ही येणार. आता याच्यामध्ये ओमेगाच्या ठिकाणी जर फी बाय आर ठेवलं, इंटू फी केलं तर काय होणार आहे, फी स्क्वेअर बाय आर होणार. आणि तिसरा फॉर्म्युला जर फी रिप्लेस केलं तर ओमेगा इंटू फी म्हणजे काय असतं, ओमेगा आर असतं. म्हणजे काय येणार आहे, ओमेगा स्क्वेअर इंटू आर येणार. ओके. म्हणजे सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनचे हे 3 फॉर्म्युले महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा इथे लिहितोय. पहिला फॉर्म्युला ओमेगा इंटू व्ही, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीला लिनियर व्हेलॉसिटीनं मल्टिप्लाय केलं की सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन मिळतं आपल्याला. किंवा AC इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू रेडियस, स्मॉल आर और कॅपिटल आर दोन्ही आपण यूज करू शकतो. ओमेगा स्क्वेअर इंटू रेडियस. सो दिस इज द सेकंड फॉर्म्युला. अँड थर्ड इम्पॉर्टंट फॉर्म्युला AC इज इक्वल टू काय असणार आहे, व्ही स्क्वेअर बाय आर. दिस इज द थर्ड इम्पॉर्टंट फॉर्म्युला, AC इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. ओके. तर या पद्धतीनं सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनचे एकूण 3 फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले आपल्याला आता या चॅप्टर मध्ये पुढे लागणार आहेत, त्याच्यामुळे हे फॉर्म्युले माहिती असणं आवश्यक आहे. आता सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनचे डायरेक्शन पण बघा कशी येणार आहे. डायरेक्शन
त्याच्या नावातच त्याची डायरेक्शन दिलेली आहे. सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनची डायरेक्शन कशी असणार आहे? along the radius and towards center. सेंट्रीपेटल या वर्डचाच मिनिंग काय आहे? along the radius and towards center. ओके, सो दिस इज द डायरेक्शन ऑफ द सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन. त्याच्यामुळे काही वेळेला असं पण लिहिलं जातं AC बार इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर बार, असं पण लिहिलं जातं. कारण रेडियस वेक्टरची डायरेक्शन कशी असते? फ्रॉम सेंटर टू द पार्टिकल, म्हणजे अवे फ्रॉम सेंटर असते. आणि सेंट्रिपेटल आहे टुवर्ड सेंटर, म्हणजे AC बार आणि आर बार या दोघांच्या डायरेक्शन काय आहेत? अपोजिट आहेत, आणि म्हणून मायनस साइन आहे. बरोबर आहे ना? हे बघा, सर्क्युलर मोशन आहे. पार्टिकल सपोज इथं असेल, रेडियस वेक्टरची डायरेक्शन कशी असणार? सेंटर टू द पोझिशन, ही रेडियस वेक्टरची डायरेक्शन. आणि सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनची डायरेक्शन फ्रॉम पोझिशन टू द सेंटर. दोन्ही डायरेक्शन एकमेकाला अपोजिट आहेत. and therefore there is a minus sign. ओके, आता सर्क्युलर मोशनचे दोन टाइप आहेत, लक्षात घ्या. एक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरा आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. देर आर टू टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. तर त्याच्यामध्ये फर्स्ट टाइप कुठला आहे बघा सर्क्युलर मोशनचा? दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? तर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड. लक्षात घ्या, डेफिनेशन बघा. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along circumference of circle. Motion of an object along circumference of circle with constant linear speed or constant angular velocity is called as UCM. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला शॉर्ट मध्ये आपण UCM असं म्हणू शकतो. तर बघा, ही डेफिनेशन कदाचित विचारली जाऊ शकते तुम्हाला एक्झाम मध्ये 1 मार्क्सला. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड. तर लक्षात घ्या, इथे कॉन्स्टंट लिनियर व्हेलॉसिटी वर्ड लिहिला तर तुमची डेफिनेशन रॉंग असणार आहे. कारण व्हेलॉसिटी सर्क्युलर मोशन मध्ये कधीच कॉन्स्टंट राहू शकत नाही. आणि व्हेलॉसिटी का कॉन्स्टंट राहू शकत नाही? कारण व्हेलॉसिटी टँजेन्शियल असते, आणि टँजेन्शियल म्हटल्यावर पार्टिकल जसा मूव्ह होईल तशी टँजेंटची डायरेक्शन काय होणार आहे? चेंज होत राहणार. आणि त्याच्यामुळे लिनियर व्हेलॉसिटी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असू दे नाहीतर आणखी कुठलीही सर्क्युलर मोशन असू दे, लिनियर व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होते डायरेक्शन मुळे. आणि त्याच्यामुळे UCM ची डेफिनेशन लिहित असताना विथ कॉन्स्टंट लिनियर व्हेलॉसिटी कधी लिहायचं नाही, कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी लिहिलं तरी चालेल. बघा, हा वर्ड महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीडच लिहायचं किंवा कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी लिहायचं. कॉन्स्टंट लिनियर व्हेलॉसिटी जर लिहिलं तर इट इज कम्प्लिटली रॉंग डेफिनेशन. हे तेवढं व्यवस्थित लक्षात ठेवा. आता इन UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन स्पीड जे आहे ते कॉन्स्टंट आहे, स्पीड वाढत नाही किंवा कमी होत नाही, आणि त्याच्यामुळं टँजेन्शियल ऍक्सलरेशन 0 येणार, त्याच्यामुळे अल्फा देखील 0 येणार आहे. But centripetal acceleration is not 0. Okay, but there is centripetal acceleration, that is AC. That is centripetal acceleration मात्र तिथं असणार आहे, कारण सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन मुळे डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होते, माहिती आहे ना. सर्क्युलर मोशन होण्यासाठी डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज व्हावं लागते, आणि डायरेक्शन चेंज कोणामुळे होते? सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन मुळे. बरोबर.
म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन हे युसीएम असू दे नाहीतर नॉन युसीएम असू दे, हे एसी जे आहे ते सगळ्या प्रकारच्या सर्क्युलर मोशन मध्ये असतंच. आता सपोज तुम्हाला क्वेश्चन विचारला की युसीएम युनिफॉर्म सर्क्युलर मोशन युनिफॉर्म मोशन आहे का ऍक्सलरेटेड मोशन आहे, तर याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज ऍक्सलरेटेड मोशन. लक्षात घ्या. आणि का, कारण त्याच्यामध्ये हे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन हे असतंच, ते कधी आपण काढून टाकू शकत नाही, कारण सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन मुळेच चेंज इन डायरेक्शन होते. ते ऍक्सलरेशन नसेल तर चेंज इन डायरेक्शन होणार नाही. ओके, तर हा पॉइंट लक्षात घ्या. युसीएम इज, त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं का म्हणतो, कारण लिनियर स्पीड युनिफॉर्म असतं, अँग्युलर व्हेलॉसिटी युनिफॉर्म असते, कॉन्स्टंट लिनियर स्पीड असतं, कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी असते, म्हणून त्याला युनिफॉर्म असं म्हणतो. किंवा प्रत्येक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला तेवढाच टाइम लागतो म्हणून त्याला युनिफॉर्म म्हणतो. परंतु ती कसली मोशन आहे, इट इज ऍक्सलरेटेड मोशन. आणि ते ऍक्सलरेटेड मोशन का म्हणायचं, बिकॉज इट हॅज वन ऍक्सलरेशन. ज्या मोशन मध्ये ऍक्सलरेशन असतं ते कुठल्याही प्रकारचं असू दे, ज्या मोशन मध्ये ऍक्सलरेशन असतं त्या मोशनला आपण ऍक्सलरेटेड मोशन म्हणणार. अँड युसीएम हॅज सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. ओके, आणि सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन कशामुळे क्रिएट होतं, तर चेंज इन डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी. लक्षात येत आहे. म्हणजे युसीएम इज युनिफॉर्म मोशन ऑर ऍक्सलरेटेड मोशन, तर याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज ऍक्सलरेटेड मोशन. जर एक्सप्लेन करा म्हटलं तर एक्सप्लेनेशन काय येणार आहे, तर इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन देर इज कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होत असते. देर इज कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी अँड देअरफॉर फॉर दिस देर इज अ सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन इन युसीएम. आणि कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन होण्यासाठी तिथं काय असतं, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन असतं. अँड ड्यू टू दिस सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन युसीएम इज ऍक्सलरेटेड मोशन. सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन मुळे काय म्हणायचं, त्याला ऍक्सलरेटेड मोशन असं म्हणायचं. लक्षात आलं. त्याच्यानंतर सेकंड आहे दॅट इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, मग याची डेफिनेशन काय येणार नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची, तर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ इन्क्रीजिंग किंवा व्हेरिएबल लिनियर स्पीड और व्हेरिएबल अँग्युलर व्हेलॉसिटी. कॉन्स्टंट ऐवजी फक्त काय येणार आहे, व्हेरिएबल वर्ड येणार आहे. ओके, कॉन्स्टंट हा वर्ड काढायचा आहे आणि व्हेरिएबल हा वर्ड फक्त तिथं टाकायचा आहे. मोशन of an object along circumference of circle with variable linear speed or variable angular velocity is called as non-uniform circular motion, non-UCM. ओके, तर इन नॉन युसीएम मध्ये बघा, आता टँजेन्शियल ऍक्सलरेशन इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे टँजेन्शियल ऍक्सलरेशन असणार आहे. अँग्युलर ऍक्सलरेशन इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0 अँड देर इज ऑल्सो सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन विच इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. म्हणजे नॉन युसीएम मध्ये काय असतात, हे सगळे ऍक्सलरेशन असतात, टँजेन्शियल ऍक्सलरेशन, अँग्युलर ऍक्सलरेशन, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन, ऑल ऍक्सलरेशन्स आर देअर इन द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके,